वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वाकडमध्ये पोहोचलेले आहेत आणि कसपटे कुटुंबियांच्या बाहेर आपण पिंपरी चिंचवड पोलिसांचा हा चोख बंदोबस्त पाहतोय। हे तेच पोलीस आहेत ज्यांच्या हातावरती तुरी देऊन वैष्णवीचा छळ करणारे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पसार झालेले होते आणि तब्बल 7 दिवस ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते। आता मात्र जेव्हा हे दोन्ही आरोपी अटक झालेत त्यानंतर अजित पवार आज कसपटे कुटुंबियांच्या भेटीला या ठिकाणी आल्याचं आपण बघत आहोत। मग VIP ट्रीटमेंट असताना हे जे पोलीस इतके तत्पर झालेले आहेत आणि मी इथं दाखवू शकतो की हा सगळा रोड जो आहे तो रिकामा केलेला आहे। बाहेर सुद्धा खूप मोठा बंदोबस्त आहे। आता इथंही आपण बघतोय की चोख बंदोबस्त आहे आणि अक्षरशः आज गेली 4 दिवस ज्या मीडियानं हा मुद्दा उचलून धरला, कसपटे कुटुंबियांच्या घरात जाऊन त्यांचा आवाज महाराष्ट्रभर या ठिकाणी गाजवला, उठवला आणि त्यानंतर हे पोलीस जागे झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या पोलिसांवरती खरं तर ताशेरे ओढलेले आहेत अप्रत्यक्षपणे, कारण आरोपी जे आहेत ते लवकर या ठिकाणी सापडत नव्हते। अखेर आरोपी सापडले। उपमुख्यमंत्री अजित पवार कसपटे कुटुंबियांच्या घरी आले आणि मग मात्र या पोलिसांची आपण तत्परता या ठिकाणी पाहतोय। मग VIP ट्रीटमेंट आल्यानंतर जे पोलिसांची तत्परता आहे ती सर्वसामान्यांवरती अन्याय झाल्यानंतर त्यातले आरोपी मोकाट असताना म्हणजे वैष्णवीचे आरोपी मोकाट असताना मग हे पोलीस त्यावेळेला काय करत होते? कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।